नमस्कार. 7 जून पाटे तुळापूर येथे काही रेव पार्टीच्या तरुणांना पोलिसांनी अटक केली. खरं तर तुळापूर हे ठिकाण, या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, बाजूला आळंदी आणि देहू गाव आहे आणि बलिदानाचा इतिहास असलेलं हे गाव असल्यामुळं त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि याच्यामध्ये अनेक हॉटेल्स त्या ठिकाणी रेव पार्टी करताना आपल्याला दिसतात, ऐकू येतं आहे, आपल्याला समजतं आहे. पण 7 जूनला पोलिसांनी ज्या रेव पार्टीवर धाड टाकले, अनेक तरुणींना त्या ठिकाणी अटक केली. खरं तर तिचे उपायुक्त जे शेख साहेब आहेत, गौर शेख साहेब, यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला पाहिजे. स्थानिक पोलीस स्टेशनचे, तुळापूर स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने ही पार्टी चालू होती. त्याच्यामध्ये पोलिसांकडून परवानगी घेतली होती, पण परवानगीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी हुक्का पार्लर, गांजा, दारू आणि चुकीच्या पद्धतीने पोलिसांना हाताशी धरून ही रेव पार्टी चालू होती. आणि हे जवळजवळ 185 तरुण आहेत. ह्याच्यामध्ये खरं तर त्या पोलीस स्टेशनचे जे प्रमुख आहेत, ह्यांनाच आरोपी पोलिसांनी केलं पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा रेव पार्टी कुठंच चालत नाही. त्या भागामध्ये असणारे हॉटेल्स, असणारे लॉज, याच्यामध्ये सर्रास रेव पार्टी, गांजा, चरस, आपूचे उद्योग चाललेले असतात. आपण बघितलं असेल तर पुणे ग्रामीणमध्ये काही हे एकच नाही आहे, पण पुणे ग्रामीणमध्ये सर्रास असे धंदे चाललेले आहेत आणि या धंद्यांमध्ये एकटे त्या अधिकारी गिर साहेब तिथं करतात काम, पण त्यांच्या खालची जी टीम आहे ते काय करतात ह्याचाही शोध घेऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर जरब ही शासनाने बसवली पाहिजे, वरिष्ठांनी बसवली पाहिजे. हे रेव पार्टी करताना एका गपचूप आणि लपून केलेले नाही, तर त्या पोलीस ठाण्याचे जे पोलीस अधिकारी त्यांना मदत करत होते त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्या माहिती घेऊन त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं निलंबित केलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी मंगळवार पेठेमध्ये अशीच चरस, गांजा, आपू पकडणारे व्यक्ती पकडलेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली. पण ही लोक कोणाच्या संबंधित आहेत, कोणाबरोबर फिरतात, कोणाबरोबर उठतात, ह्याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. ह्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत ह्याची सखोल माहिती घेतली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जो दोषी असेल, पोलीस अधिकारी असतील, संबंधित लोक असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, याचं मत आहे. आणि पण नुसतंच नाही की आता सर्रास हे चालू आहे, हे थांबलं पाहिजे.